श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। सुजनो दधि समृद्धि पूर्णचंद्रो गुणार्णवः अमंदानंद सांद्रो नः प्रियतामिन्दिरापतिः। अभ्रमं भंगरहितं अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजेतापत्रयावहम्। चित्रैः पदैश्च गम्भीरैर्वाक्यैर्मानैरखण्डितैः गुरुभावं व्यञ्जयन्ती भाति श्रीजयतीर्थवाक्। यत्प्रेक्षणं प्रेक्षकपापनाशनं यन्वन्दनं वन्दकपुण्यपोषणं यत्सेवनं सेवकभक्तिवर्धनं वन्दे सुशीलान् सुकृतीन्द्रसद्गुरून्। वेदव्यासरघुत्तमाङ्घ्रिसधनं माध्वार्णवे कोविदं वात्सल्यादिगुणान्वितं मुनिवरं काशीमठाधीश्वरं ध्वान्तार्कं सुमतां तमण्डनरतं मन्देष्टबोधप्रदं तं वन्दे सुकृतीन्द्रतीर्थकरजं श्रीसंयमीन्द्रार्चितं। शास्त्रेषु पारदृश्वानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। विशेष जाऊन द्वादश स्तोत्राचे कंकी चिंतने रशिलेच फुडल्या द्वादश स्तोत्रात सर्वे अध्यायू आता समापन झाले. तंतु त्या परमात्माल विशेष जावनशील रीतीरी सक्कड अवयवाच चिंतन केले. होंगेतना ಸ್ವಲ್ಪ परमात्माल गुणाविषयाचीर या दोन्ही अध्यायांतू चिंतन जाता. तंते विशेष जाऊन कसं लय म्हणून सांगले त्या लक्ष्मीपती जाऊन असेल तसल परमात्माले त्या लक्ष्मीक आकर्षण कितली केल्या, त्या लक्ष्मी कितली ताण धरून घेतल्या, त्या लक्ष्मी नंतर संबंध कसलो म्हणाल तसल विषयाचेर विशेष जाऊन ओंगा आमका त्या परमात्मा लक्ष्मी नारायणाल चिंतन येऊची रीतीत ओंगा मध्वाचार्य स्तोत्र करता तसले द्वादश स्तोत्राचे द्वितीय अध्यायाच आता प्रवेश घेताची दावान तशीची मध्वाचार्यान पुरे जना के जलरी योग्य जावनशील तसल ज्ञान मेळचे तशी अनुग्रह कोरका म्हणून प्रार्थना करून प्रारंभ करूया. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. सुजनो दधि समृद्धि पूर्ण चंद्रो गुणार्णवः अमंदानंद सांद्रो नः प्रियताम इंदिरापतिः. होंगा नहा म्हणणार अस्माकम आमका इंदिरापती ही प्रियदाम त्या लक्ष्मीपती जावनशील दसलो श्रीनिवास जावनशील दसलो त्या लक्ष्मी नारायण आमगेल वेरकेतने प्रसन्न जावो म्हणल विषयाचेरी प्रार्थना रूपारी ह्या मंगळाचरण बाहेर सरला. तो कश्यस लक्ष्मीपती म्हणच्याक तो कश्यस आमक कसल ताण उपकार केला हाजी विषयाचेरी सुर्वेचरण सांगता. सुजनो दधि समृद्धी पूर्ण चंद्रहा परमात्मा कशस म्हणून सांगणारी सुजनो दधि समृद्धी पूर्ण चंद्रहा. सुजन म्हणून सांगणारी कोण की सज्जन सच सद्भक्त वृंद सच वैष्णव भक्त सच आणि पुरे उधदी म्हणून सांगणारी एक समुद्र शिके ते वैष्णव भक्ता समुद्रांत एक गुण कसला म्हणून सांगणारी चंद्रान ऐल तशी चंद्राल विशेष जावनशील हज्जन करताना समुद्रांतू विशेष जावनशील दसल अभिवृद्धी जाऊची तसल्या समुद्राक अभिवृद्धिकारक जाऊन कोण असं म्हणून सांगणारी चंद्रस तशी हे कंचकी सज्जनाल कंचकी एक समुद्रस तंतु विशेष जाऊन एक समृद्धी आडच तंतु समृद्धी कोण आडता म्हणून सांगणारी पूर्ण चंद्र हा तंजे समृद्धी हाडचे तसल एक संपूर्ण जाऊन असेल तसल चंद्र सवय झाले तो परमात्मा नारायण म्हणारी पुरे जनाले हृदय उक्कून वैरे उच्ची समृद्ध जाऊचे म्हणून सांगणार दोन रीतीर जाता. कसं मस्त जनाक तागेल दिकड आकर्षण करून हे समुद्र वाडोचे म्हणल एक रीतीर जाल्यार म्हणारी तो कृष्णा स्वरूप कशी म्हणून सांगल्यार आकर्षणात्मक शक्ती तशी जावन एक असेल 100 जाल्यार 100 असेल 200 जाल्यार तशी करून ते समृद्धी करता म्हणल रीतीर एक करतो जाल्यार अनेक करतो कसलो म्हणून सांगल्यार दूध उक्कून त्याची कंचकी एक वॉल्यूम वाढत तशीची आमगेल मनान तशील तसल सर्व भावना इत्यादी उकून आमके एक उत्कृष्टत्व भावना हाडची रीतीर ते चंद्राल कंचकी एक विशेष जावन असेल तसल काम देता तशी ते समुद्रा कंचकी एक वलय चंद्र कशे वाढत की तशी आमगेल सज्जनांक पुरे जनाक एक समृद्धी कंचकी
करच्याक भायर सरलेलो तो परमात्मा तशें जावन आमी पुरे समुद्रशे जाल्यार तो ताका पूर्ण चंद्र म्हणच्याक दोन कारण आसा. एक कसं जाल्यार म्हणून सांगल्यार ते चंद्रान केन्ना पूर्ण जाता तसं जाल्यार पूर्णिमा तिथीन येताना तसल त्या चंद्राल करचे तसल ते एक समुद्राचे विशेष जावन आशिल्ले तसल वलय वाडचे कारण तसल ते फुल मून पौर्णिमा हाजे वेळार त्या पौर्णिमा समयाचेरी समुद्राचे अत्यंत चड वलय असते. त्यांची हाजी वेळार तसं क्षीण जाता वता कसं येता म्हणून सांगल्यार ताजे वलय उण जाता वता. हे एक कारण पूर्ण चंद्र हा म्हणून सांगितलं. अनेक कसं जाल्यार म्हणून सांगल्यार चंद्राक एक कळंक असता ताका शशांक म्हण नांव. चंद्रा वयरी एक सोस्या रितीर शश म्हणून सांगल्यार सोस तसल त्या सोस्या आकारारी एक कळंक असता. तशें जावन तो केन्ना तांगेर भितर एक चित्त दिसता चंद्रा भितर. त्या परमात्माला तो खंयचे रितीर चित्त ना तशें जावन तो पूर्ण चंद्र हा खंयचे रितीर चित्त इत्यादीक नातील रितीर असेल तसलो पूर्ण चंद्र हा. तशी आमगेल पुरे भक्त जनाक उद्धार करू असेल तसलो तो परमात्मा जाल्यार आम्ही समुद्र जालेच तो चंद्र मात्र म्हणून सांगल्यार तो एक समुद्रूच की खंयचा समुद्र तो गुणार्णव हा गुणाच समुद्र तो तसल तो परमात्मा. आणि अमंदानंद सांद्र हा कोण की सज्जनाक उद्धार करता म्हणून तितले नाही पुरे जनाक तशें उद्धार करचे आज देव तसाच ब्रह्मादी देवते असेच नित्य सेव करताची नित्य भजन करताची तितले हॉड योग्य तांगेल. आमगेली आम्ही सेव करता आम्ही भक्ती करता आमकां मोक्ष जावका म्हणून प्रार्थना तशें आसतना आमकांय मोक्ष दिवचे तांकांय मोक्ष दिवचे जाल्यार तांणी तितली कसले कश्ट पावू का. तांणी जाल्यार स्वल्प केले पूर्ण तांणी तितली हॉड योग्य घेवन आमगेल पशी चड सेव करून नाना रितीर परमात्मा सेव करून नाना रितीर परमात्मा ज्ञान कोण ताजी उपदेश कोण प्रसार कोण हे सगळे जगत या सृष्टी इत्यादी खंयची परमात्मा आज्ञेन कोण इतली पुरे कोर न्हू तांकांय जाल्यार आमगेल म्हणके मोक्ष मेळचे जाल्यार तांकां आमकां व्यत्यास कसलो म्हणून सांगल्यार मंदानंद सांद्र हा म्हणून सांगल्यार अविच्छिन्न जावन खंयचे रितीर च्युती नातिले कोण कोणाल कसं योग्य तसं ते योग्य ते समजा. अमंदा हा म्हणून सांगल्यार कोणकी मंद नाही कोणकी खंयचे दड्ड नाही बुद्धवंत जावन आशिल्ले तसल देवता आदी गण आसाच तांकां आनंद सांद्र हा तांकां आनंदान करतना परिपूर्ण करतलो तसलो म्हणाल एक अर्थ अविच्छिन्न जावन तांकां आनंद दितलो तसं जाल्यार तांगेल्यान खंयची एक गॅप आसा आमगेल्यान तांगेल्या मध्ये खंयची एक गॅप आसा योग्य ते गॅप तांचो बरी आनंद भरतके तसल तो परमात्मा हा प्रियताम. त्या लक्ष्मीपती जावन आशिल्लो तसलो इंदिरा म्हण लक्ष्मी तिगेल बामण जावन आशिल्लो तसलो इंदिरापती ही नहा प्रियताम आमकां संतोष दिवो आमकां तो राखो आमकां विशेष जावन आमगेले वयर तो प्रसन्न जावो म्हणल्या रितीरी प्रार्थना केली. तदनंतर तो इंदिरापती ही म्हूण सांगून त्या परमात्माला लक्ष्मीन संबंध सांगच्याक मध्वाचार्य भायर सरता. रमा चकोरी विधवे दुष्टदर्पोदवह्नये सत्तांतजनगेहाय नमो नारायणाय ते. एक विशेष जावन आशिल्लो तसले एक पोएटिक म्हणटाच एक विशेष जावन खंयचे रितीर एक काव्य बरोवका जाल्यार ते कवीक एक दृश्टी आसता काव्यांत दर्शन कशी म्हण सांगल्यार उपमा आदी दाना अलंकार आसच एक सांगच्याक एक फिगर ऑफ स्पीच म्हणटाच ते अलंकार युक्त जावन सांगल्यार तितून ताका एक विशेष जावन हक्क शब्दाक जडावण येवची तांत एक चंदा येवची तसल ती चंदाय तसल एक विशेष जावन आशिल्ली तसल जडावण जावका जाल्यार ताका नाना रितीर दृश्टांत इत्यादी दिता वचका. आतां फुडल्यान तो पळयन तुमी कशी तो समुद्र जाल्यार सगळे जनसमुद्र जाल्यार ताका अभिवृद्धी करचे तसल चंद्रशे अशी खंयची रितीर विशेष जावन दृश्टांत येताच तशी अंग दृश्टांत दिवच्याक ती रमादेवी आसा ती रमादेव कशी म्हूण सांगल्यार चकोरी पक्षी चकोरी पक्षी विशेषत कसले म्हूण सांगल्यार चकोरी पक्षी ती खंयची कसं करता म्हूण सांगल्यार रात्री कालाचेर विशेष जावन चंद्राल खंयची एक ताजे एक चंद्रमा म्हणटाच ताजे एक विशेष जावन आशिल्लो तसल्यार किरण मूनलाइट म्हणटाच तसल ताका विशेष जावन आकर्षण केबा त्या चकोरी पक्षीक केन्नाय तांत एक भोवनो कोरणो इत्यादी कसून त्या चंद्रावेर विशेष जावन मन आशिल्लो तसल ती चकोरी पक्षी जाल्यार केन्ना काही चंद्रावेर वचून पावनात
केदनाय चंद्र जाव का म्हणून सांगून त्या चंद्राला खंयची किरणा वयल्यानाची भोवताची तंतू विशेष जावन आनंद पावेल तसेल जाल्यार जाव का आशिल्ले परिपूर्ण जावन चंद्रा प्राप्त जाव जे म्हणाले विषय ना तशीच रमादेवी तिका कशी म्हणून सांगल्यार अनेके ते परमात्मालेच विशेष जावन किरणांत असती परमात्माल खंयची एक विशेष जावन समना म्हणून प्रत्येक देशांत कालांत ते परमात्मा ओटूस जाल्यार परमात्माल हंतू कितली लीन म्हणून सांगले कितली मेळल्यारी पावनात तसले रमा चकोरी विधवे ती रमा म्हणून सांगल्यार ती लक्ष्मी देवी चकोरी पक्षी म्हणके असल्यार तू तिगेल चंद्रुशे आमकां पुरे अभिवृद्धीकारक चंद्र जाल्यार तिगेल चकोरी जावन आशिल्ली तसल्यार तिका अनेकय मोहन करची तसल चंद्र तू तसले रमा चकोरी विधवे मागीर कोणकी एक विशेष जावन तांगेल अहंकारान करतना दर्पान करतना दर्प म्हणून सांगल्यार खंयच्या विशयाचेर भिवका ताच्या विशयाचेर बद भंय जाता जाल्यार हांव भिना म्हणून मनान लेखून खंयची एक आशिल्ले एक भंय खंयची आमगेर फटी मारनू आमकां मी द्रोह कोण खंयची ह्या करताची तसल ताका दर्प म्हणशी तसले दुष्ट दर्प हा दर्प जावका खंयच्या विशयाचेर म्हाका कोणकी एक येवच्याक उग्र जावन आशिल्ले तसले ना कली आवेशान करतना म्हाका खंयचे रितीर अधमगती जाता म्हणून विशेष जावन धैर्य घेवका खंयच्या विशयार धैर्य घेवका म्हाका जेन कसले जायना म्हूण लेखूक जायना म्हूण लेखले भितर जाता ताका कपास यथार्थ ज्ञान कुडसुका देवस माठी मागशी मग ह्या नाही अशी ह्या पुरे सद्दर्प खंयची जावका आशिल्ले रितीर दर्प जाल्यार दुष्ट दर्प म्हणून सांगल्यार कसले केले कसले जायना म्हाका देव कोण आसा बा कोण पळयता बा कसं आसा बा मिगल पाप पुण्याने विषय येऊ ना अशी खंयची एक मनाले कोण असताच हांव आतां कसा लाभला त्यांची आनी तू कसले एकल्या कोणाक एक वायट केले म्हाका संतोष केले पुरो असल कसले एक भाव नसल्यार पुरे दुष्ट दर्प म्हणटाच त्या दुष्ट दर्पात त्या पुरे कशी म्हणून सांगल्यार उदाहा त्या पुरे उद्दा आसले पुरे उद्दा असल्यार त्या उदका शीतांशाक नाश करच्या कसले एक जावका जाल्यार ताका उज्ज जाव तसले ते दुष्ट दर्प म्हणाले आमगेल मनांत आशिल्ले तसल भंयाक नाश करून आमगेल खंयची एक भितर एक थंडाय हाडता पण की दुर्जनाल मनांत एक थंडाय हाडता त्या थंडाय एक अपास उज्ज दिवन अनेके लासून घालची रितीन दुष्ट दर्पोद वन्हये तसल्या विशेष जावन त्या दुष्ट दर्पाक एक उज्जशे आशिल्लो तसलो तो परमात्मो पण की दुष्कर्म करता तांणी कितलेच आवाज सर्वोत्तम म्हणले कोण कितले करो पुरोच कडेर वचून त्या परमात्माल खंयची एक विशेष जावन आशिल्लो तसलो शक्ती येदराक तांणी बागसूका तांणी केलेलो तसलो खंयची कर्मा फल अनुभव सुखाचीच कोणाकय कर्मा फला कोण मोक्ष ना म्हणेल रितीर दाखयलेल रितीर त्या परमात्मो दुष्ट दर्पोद वन्हये आणि सत्पांत जनगेहाय नमो नारायणाय ते पण की सत्पांत म्हणाला खाक दोन रितीर अर्थ केला एक कसला म्हणून सांगा रे पण की सज्जन असाची तांगेल पुरे जनाक एक घर म्हणून सांगले रे म्हणजे की तांक जावका आशिल्ले तसल आलय स्थान त्यांची हान्नी सांगेले अल्ली रोदू नम्म मने इल्ली बंदे सुम्मने आमगेल घर म्हणा खंय म्हणून सांगल्यार ते परमात्मा वैकुंठ आमगेल घर तशें हांव न्हू ते सत्पांत जन गेहाय पण की आम्ही पुरे सज्जन असच आमगेल सज्जनार घर म्हणून ते घर एक कोणाले अधीनस हेड ऑफ द फॅमिली म्हणून कोण आसा म्हणून सांगल्यार तो परमात्मा म्हणल्यार एक अर्थ जाल्यार सत्पांत जन गेहाय म्हणजे की आम्ही पुरे सज्जन पुरे जन कसल करताची म्हणून सांगल्यार आम्ही भ्रांत जालेच या संसार सागरांत भोंवताच सत्पांत हा म्हणून सांगल्यार या संसार पथांत या संसार म्हणाल तसल मार्गांत भ्रममाण जावन आसतना भोंवता आसतना भोंवता पुरो जाला आमकां त्या भोंवता पूर जातना पुरे एक श्रम वच्चे खंय म्हणून सांगल्यार एक घरा बैसल्यार श्रम वच्चे पुरे मस्त ट्रॅव्हलिंग जाल्ले मस्त भोंवडी जाले कडेर येवन एक पस्त आपास घरा खंयची एक बैसून त्या घरा मांचार इत्यादी फाट लागले जाले एक पंथाक विश्रांती मेळ्ळी म्हणून तशी आमी कितले भोंवता आसच्या पुरोच जाल्यार कडेर येवन खंय एक विश्रांत स्थान खंयचें म्हणून सांगल्यार ते परमात्मा तशी हे संसारांत पुरे भोवन एक विश्रामा स्थान सवय जाल्यार ते परमात्मा लेख तशें तो सत्पांत जनगेहाय तसलो नारायणाय ते नमः तसल नारायणाक तुका नमस्कार ते परमात्मा नारायण म्हणच्या मस्तर्थ पुढे सांगितलं संतोष नराणामयनम ऐसो इति नारायणः नरसंबंधी नाराः
खंयची नरांक जावं का आशिल्लो तसल, आमक जावं का आशिल्लो तसल, आमगेल खंयची संबंध आशिल्लो तसल, ज्ञान भक्ती वैराग याक पुरे याका त्या दातृत्वेनायनम त्या दिवच्या कोणाकी अर्हत तसल तो नारायण तो परमात्मा कशा अस गुण परिपूर्ण अस न अराहा नाराहा खंयची अरभिन्नाहा दोषादुकून दूर जलल तसल खंयची गुण तंतु परिपूर्ण जावन अयन ताजे एक आश्रय जलल तसल तो नारायण अर म्हूण सांगल्यार इंग्लिशांत हंत येतना टू एर इज टू ह्युमन म्हूण सांगताच एर्र म्हूण सांगल्यार एरर या पुरे शब्द एर्र म्हणाल हंतकून येईल एर्र म्हूण सांगल्यार अरे दोष म्हूण अर्थ तसल त्या दोषाक खंयचे रितीर आश्रय नातिलो दोष विरुद्ध जावन आशिल्लो तसल गुणाक आश्रय जललो नरांत उत्तम जावन आशिल्लो तसल नार म्हळ्यार मुख्य प्राण ताका आश्रय जललो अशी नाना अर्थ त्या नारायण म्हणाल तसल शब्द आस तसल त्या नारायण शब्द वाच्य जावन आशिल्लो तसल तो परमात्मा तुका नमस्कारो म्हळ्यार रितीर होंगा दोन्ही श्लोकांत कळता तशीच तिन्ही श्लोकांत येता सगळे हे जगत जन्मादि कारणत्व परमात्मा हंत चिंतन करतो मध्वाचार्य चिदचित भेदमखिलम विधाय आधाय भुंजते अव्याकृत ग्रहस्थाय रमा प्रणयिने नमः हे जगत्यस अखिलम हे सगळे जगत्यस हे सगळे जगत्यांतू जगत्य म्हणतात दोन रीतीने विभाजन करतात एक चेतन प्रपंच आणि एक अचेतन प्रपंच लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग प्रत्येक साधारण कोर्चशी तशी चिदचित भेदम अखिलम प्रत्येक या जगत्यांतू चित प्रपंच म्हणून अचित प्रपंच म्हणून लिव्हिंग बीन्स म्हणून नॉन लिव्हिंग बीन्स म्हणून हे पुरे सत्यच तसल या अखिलाक विधाय हाका पुऱ्याक सृष्टी करता कशी खंयची एक नॉन लिव्हिंग अस ताका जावं का आशिल्लो तसल योग्य जावन स्वरूप इत्यादी उत्पन्न कोण दिता पण की लिव्हिंग बीन अस ताका जावं का आशिल्लो देह इत्यादी दिता तागेल जन्माक कारण जालेल अशी विधाय आधाय म्हणून सांगल्यार धरता केवल सृष्टिकोन सोडा ताजी खंयची जावं का आशिल्लो सर्वच किना ताका जावं का आशिल्लो संरक्षण इत्यादी करच्या वता पालन करच्या वता तशावन आधाय भुंजते म्हणाला दोन अर्थस हाजी पुरे हाजी भितर राबून विशेष जावन भोग करतल तो परमात पुरे हाजेन केलेल तसर क्रिया इत्यादी कोरनो ताजेन विशेष जावन आशिल्लो तसर एक भोग ते परमात्मा असं म्हणाल एक करतो जाल्यार भुंजते म्हणून सांगल्यार संहार करता म्हणून सगळे प्रलय काला येताना पुरे हाके एक संहार कोण राबयतलो तो कशाचा हाके कसले एक स्थान नाकवा म्हणून सांगल्यार अव्याकृत ग्रहस्थाय हाक खंयचे एक व्याकृत स्थान म्हणाल ना खंयचे एक व्यक्ती जलल तसल स्थान म्हणना खंयचले एक स्थान जाव का म्हणना म्हणलं हे करतो जाल्यार कितले स्थानात जेर तो परमात्मा राबला आम्ही पुरे जीव म्हणतात तितले सपूर एक ॲटमातीतले एक अणुरूपार असेल तसल जीव आम्ही जे तो परमात्मा कशा असं म्हणून सांगल्यार अव्याकृत ग्रहस्थाय सगळेच अव्याकृत आकाशात सगळे दिगांत व्याप्त जाऊन रबिल तसल ग्रहस्थ के तो परमात्मा असल तो ग्रहस्थ जाव का जाल्यार एक ग्रहस्थ हा म्हणून सांगता जाल्यार ताका एक बायल जावक पण एक ग्रहस्थ असले रे ताका एक बायल जावक तशी तर परमात्मा बायल कोणा म्हणून सांगल्यार रमा प्रणयिने नमः रमा देवीची बायल जावन आशिल्लो तसलो तो परमात्मा तसल ते परमात्मा विशेष जावन आशिल्लो तसल नमस्कारो नमः अशी त्या परमात्मा सगळे या जगत्याचे सृष्टी स्थिती आदी संहार करतल तसल तो परमात्मा म्हणाल चिंतन कोण हे जगत्यान तो खंयचले एक जाव का जाल्यार तांत एक विशेष प्राधान्य असचे सुखाक आनंदाक त्या आनंद दिवचे तसलय परमात्मा कसला का आम्ही पुरे आज एक जगत्यान वांताच जाल्यार आम्ही वांचे कसले का आमकां दिसांत उडगास येवची कसले आम्ही वांचे म्हणून सांगल्यार आम्ही सुख भोगचे तसले ते परमात्मा सुख दितले परमात्मा म्हणाल रितीर आता वर्णन करता अमंद गुणसारोपी मंदहासेन वीक्षितः नित्यमिंदिरयानंद सांद्रो यो नौमितं हरिम त्या परमात्मा कशस अमंद गुणसारोपी खंयचे रितीर मंदत्व नातील तसले परिपूर्ण जावन आशिल्लो तसले गुणाचे सार जावन आशिल्लो तसलो गुणस्वरूप जावन असले रे मंदहासेन वीक्षितः जावच्याक परिपूर्ण आनंद जाल्यार कितले बदच कशी तितले आनंद अभिवृद्धी जाता तितले आमगेला तो हांसू तितलेच एक इत्यादी केव का सणाची सुख जाल्यार सन हास येता
थोड सूख जाल्यार जोरान हांसता. तो परमात्मा कितली सूख आसा म्हूण सांग, परिपूर्ण सूख आसा जावच्याक. तितली परिपूर्ण सूख असल्यार मंदहासेन वीक्षितः त्या अपशब्द दाखयत. तितली परिपूर्ण सूख असल्यार हा सो नीट करताच का त्या परमात्मान. जाल्यार तागेला तशील तसं एक स्थैर्यत पळया. तज्जन करताना तो कसं करता म्हणून सांगा रे, केदना एक मंदहास, एक जावका आशिल तसं योग्य स्माईल म्हणटाच तसं मंदहासेन वीक्षितः. त्या हास दोरनो तो पळयत गे. त्या पळयतना कोणा पळयता म्हणून सांगल्यार विशेष जावन इंद्रिया नित्यम. त्या केदने लक्ष्मी देवी लागे दोन तांतू ई क्षणांत विशेष जावन आशिल तसं पुरे जनाक जावका आशिल संपत्ती इत्यादी दिवच्याक त्या पळोवच्यान ते लक्ष्मी असके. तसल त्या लक्ष्मी युक्त जावन तो परमात्मो आनंद सांद्रा हा केदनाय आनंदान परिपूर्ण जालो तसलो आमकां जाल्यार आनंद दितलो. तसलो हरिम त्या परमात्मो हरी तम नवमी. तसल त्या परमात्माक विशेष जावन आशिल तसल नमस्कारो म्हणल रीती ओंगा आनंदप्रद जावन आशिल तसल ते परमात्माले वर्णन जातर. स्वातंत्र्य गुणाच विशेष जावन आशिल तसल स्वातंत्र्य आणि सर्व कर्तृत्वाच चिंतना अंगा मध्वाचार्यो नेक्स्ट श्लोकान करता. वशी वशेन कस्यापि यो अजितो विजिताखिलः सर्वकर्ता न क्रियते तन्नमामि रमापतिम. तो परमात्मो सक्कड जना काही जाल्यार तागेल वशा धरला. पुरे जना काही जाल्यार स्वामी जावन आशिल तसल तो परमात्मा जाल्यार न कस्यापि वशे कोणालेक वशांत ना तो परमात्मा. तो कोणाले अधीन असवा म्हणून सांगल्यार ना, तागेल अधीन पुरे जन आसच. यहा अजितः म्हणून सांगल्यार खंयचे रितीरी कोणेय ताका जिखसूच्या जायना. कोणेय ताका ओव्हरटेक करूं जायना, ओव्हरलॅप्स करूं जायना. खंयचे कारणाक ताका जिखसून रावचे म्हणल्यार विशय ना. जाल्यार तो परमात्मा कशें आसा म्हणून सांगल्यार विजिता केला. तो विंगडाक जाय जाल्यार जिखसून राबला. पुरे जनाक जिखसून राबील तसल तो परमात्मा तो जाल्यार ताका मात्र कोणेय जिखसूच्या जायना. तसल यहा अजितः विजिता केला. सर्व करता पुरे हा काही सृष्टी करतले तो, पुरे हा कारण तो. खंयचे सृष्टी स्थिती लय नियमन ज्ञान बंध मोक्ष म्हणाल तसल अष्टकर्तृत्व त्या परमात्माला तस हे पुरे तो परमात्मा करता. न क्रियते तम जाल्यार ताका कोणेय करता म्हणून सांगल्यार तम न क्रियते ताका कोणेय करचे शक्य ना. तसलो रमापतीम नमामि. तसल त्या लक्ष्मीपती जावन आशिल तसल त्या परमात्मा विशेष जावन आशिल तसल नमस्कार करता म्हणल रीतीरी हुंगा त्या परमात्मा गुणगान मध्वाचार्य करता. अशी त्या परमात्मा नाना रीतीरी गुण चिंतन करताना पुरे गुणांत करताना ती लक्ष्मी काण घेवन विशेष जावन तिगेले जाल्यार तसली सेवा तिक कितलेक इम्पॉर्टन्स परमात्मा दिता म्हणल्यार प्रति एक कडेन येताना त्या लक्ष्मीपती जावन आशिल तसल परमात्मा चिंतन करून मध्वाचार्य दाखयता लक्ष्मी स्थान कितलो व्हड, त्या रमा स्थान कितलो व्हड, त्या परमात्मा कितली प्रित्यास्पद ती म्हणल्यार विशयाचेर विशेष जावन आशिल तसले आमगेलो दृष्टिकोन वचुका म्हणल्यार रीतीरी ओंगा द्वितीयाध्यायान हे आता 5 श्लोक पळयलेलो आसा. अशी विशेष जावन आशिल तसल त्या द्वितीयाध्यायाच तशीच 12 स्तोत्राच जावक आशिल संपूर्ण ज्ञान ताका आमगेल योग्य दे कितले आसा पुरे देव दिव्यो म्हण देवाला प्रार्थना करून श्री कृष्णार्पणमस्तु.